नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचा उपदेश ऐकूया। ज्या भक्तांना स्वामींची कृपा आपल्यावर व्हावी असे वाटत असेल त्यांनी स्वामींच्या उपदेशाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करावा, म्हणजे स्वामींचा आशीर्वाद मिळून जीवनाचे सार्थक होईल। स्वामींचा उपदेश असा होता की देव हा शुद्ध भावाचा भुकेला आहे, श्रद्धेने नमस्कार करा, पोटापुरतेच मिळवावे, सतत प्रयत्न करत राहावे। जो नेहमी प्रयत्न करतो त्याला परमेश्वर मदत करतो। प्रत्येकाने आपापले कर्तव्य प्रामाणिकपणे करावे। स्वामी समर्थांची आठवण सतत हृदयामध्ये ठेवावी। उगीचच वेळ वाया घालवू नये। जीवनाचा प्रत्येक क्षण हा मोलाचा आहे, तो चांगल्या कामासाठी सार्थकी लावा। जो धर्माने वागतो त्याचा नेहमीच जय होतो। नेहमी सत्य बोलावे। दगडाच्या मूर्तीची पूजा करण्यापेक्षा गुरुची भक्ती करणे योग्य आहे। भक्ती करताना मनामध्ये कोणत्याही शंका कुशंका आणू नयेत। आळशी व्यक्तीचे तोंडही पाहू नये। प्रत्येकाने सतत काम करत राहावे। जास्त मोह करू नये। सोवळे ओवळे पाळण्यापेक्षा मनापासून भक्ती करावी। गुरूंची सेवा करताना कुठलेही काम हलके समजू नये किंवा ते काम करताना लाजू नये। नशिबातले भोग हे भोगूनच संपवले पाहिजेत। आत्मसाक्षात्कार करून घेण्यासाठी साधकाला एखाद्या सद्गुरूला शरण जाण्याची गरज आहे। अशा सद्गुरूंची भेट झाल्यावर साधकाने सद्गुरूंच्या स्वरूपाचे निरंतर चिंतन करावे, त्यांची आराधना करावी। त्यांच्या मुखातून निघणारे प्रत्येक अक्षर हे मंत्र स्वरूप मानून अंतःकरणाने ग्रहण करावे। गुरुसेवा केल्याने साक्षात्कार होऊन अंतिम मोक्षप्राप्ती होईल। वाटेल त्याच्या हातचे अन्न ग्रहण करू नये। निरंतर चिंतन करणाऱ्या स्त्री अगर पुरुषाच्या हातचा विडाही खाल तर तुम्हीही तसेच व्हाल। दुष्ट मनुष्याच्या हातचे अन्न खाल तर तुम्हीही दुष्ट व्हाल। एक ईश्वरच सर्वत्र भरलेला आहे अशी भावना करा, जेणेकरून तुमचे मन निरंतर पवित्र राहील। परावलंबी नसावे, स्वतः उद्योग करावा आणि खावे। गांजा केव्हाही ओढू नये, त्याने अपाय होतो। आपल्या धर्माप्रमाणेच कर्तव्य कर्मानुसारच वागावे, त्याने सर्वत्र विजय प्राप्त होतो। ज्याप्रमाणे बी पेरल्याशिवाय शेत आपणहून पीक देत नाही, त्याचप्रमाणे तुम्ही स्वतः कोणतीही ज्ञान पिपासा दाखवल्याशिवाय गुरु आपणहून ज्ञानोपदेश देणार नाहीत। साधना करताना ज्या काही सिद्धी प्राप्त होतात त्यांचा चमत्कार दाखवण्याच्या कामी उपयोग करणे गैर आहे। सर्व धर्ममतांचे आणि पंथांचे अंतिम ध्येय एकच असल्यामुळे सर्व धर्ममते आणि पंथ हे वंदनीय आहेत। या जगात प्राप्त होणारी सुखदुःखे परमात्म्याच्या इच्छेने घडतात असे मानून त्यांचा स्वीकार करावा। मूर्तीपूजा ही त्याविषयी रहस्य जाणून करावी। केवळ मूर्तीपूजाच करीत राहणे हेच मनुष्य प्राण्याचे कर्तव्य नाही। परमात्मा प्राप्ती हे खरे ध्येय असल्यामुळे उत्तरोत्तर आत्मोन्नती म्हणजेच स्वतःची प्रगती करून घेण्यासाठी प्रयत्नशील असावे। शेत पिकवून खा आणि मिळेल त्यात संतुष्ट राहा। महाराज सांगतात की जो माझी अनन्य भावाने भक्ती करतो त्याचा योगक्षेम मी स्वतः चालवतो। भिवू नकोस, पुढे जा, संकट दूर होईल। प्रत्यक्ष काळ तेथे आला तरी तुझ्यासाठी आम्ही त्यांचा प्रतिकार करू। आमच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तुमचा राहिलेला काळ हा नामस्मरणात घालवा, यामुळे तुम्हाला अंती मोक्षप्राप्ती होईल। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हम गया नहीं, जिंदा है। तर हा होता सुखी जीवनासाठी महाराजांचा मौल्यवान उपदेश। महाराजांच्या चरणी एकनिष्ठ राहून अपेक्षांचे ओझे न बाळगता आपण सुखी जीवनासाठी महाराजांच्या उपदेशाप्रमाणेच वागूया। तर आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ।